पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आज समोर आली आहे। पोलीस भरतीच्या उमेदवारांना लवकरात लवकर आपली भरतीची तयारी जोमात चालू करण्याची वेळ आली आहे, कारण शासनाकडून पोलीस भरती प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात आली आहे। तर आता जाणून घेऊया भरती प्रक्रियेची तारीख व सोबतच भरती प्रक्रियेची संपूर्ण रूपरेखा काय असणार आहे याविषयीची माहिती आपण या बातमीमध्ये बघणार आहोत। त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीची पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया। खरं तर राज्यात पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थी संख्या फारच उल्लेखनीय आहे। गावागावातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत। दरम्यान याच लाखो परीक्षार्थींसाठी आता एक गुड न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे लवकरच महाराष्ट्रात 10,000 पदांसाठी पोलीस भरती जाहीर केली जाणार आहे। 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2025 या काळात सेवानिवृत्तीने किंवा अन्य कारणाने रिक्त होणाऱ्या पदांची माहिती, बिंदू नामावली आणि आगामी पोलीस भरतीसाठी 2024-25 वर्षातील रिक्त पदे अशी माहिती मागवली आहे। त्यानुसार सप्टेंबर पासून भरतीला सुरुवात करण्याचे नियोजन आहे। मागील भरतीवेळी पावसाळ्यात उमेदवारांना अडचणी आल्या होत्या, त्यामुळे यावेळी मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल। यावेळी राज्यभरातून 12-13 लाख अर्ज येण्याची शक्यता आहे। मागील 17,471 जागांसाठी 17 लाख अर्ज आले होते, त्यामुळे यावेळी मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे। मैदानी चाचणी एकाच वेळी संपूर्ण राज्यभर सुरू होईल आणि 1.10 प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील। कोणत्या मुद्द्यांवर माहिती मागवली ते जाणून घेऊया। पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांची सेवा ज्येष्ठता यादी 31 मार्च 2025 अखेर सेवानिवृत्त मयत बडतर्फ आंतरजिल्हा बदली झालेल्या अंमलदारांची माहिती। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हवालदार या पदांवर पदोन्नती दिल्यानंतर 31 मार्च 2025 पर्यंत हजर रिक्त असलेल्या पदांची माहिती। 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक, बॅट्समॅन या पदांची परिगणना करून आंतरजिल्हा गटबदलीने येणारे जाणारे वगळून प्रत्यक्षात रिक्त राहिलेली पदे, प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेली पदे आपल्या आस्थापनेवर प्रत्यक्षात रिक्त आहेत त्या पदांचा समावेश रिक्त पदे म्हणून समाविष्ट केली का याची माहिती। मागील 2 भरतीतील निवड झालेले उमेदवार हजर झाले नसल्यास त्यांची माहिती। आगामी पोलीस भरतीसाठी 2024-25 वर्षासाठी गणना केलेल्या रिक्त पदांची माहिती। राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे। त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत। या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल आणि तो त्या ठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला तरी त्याला 2 ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात येईल, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।